गुड मॉर्निंग, वेलकम टू द मिनी व्लॉग. तर बघू शकता सकाळ सकाळी इवांशनी ते मस्तपैकी खेळण्यांचा पसारा मांडला आणि त्याच्या बाबांनीकडे कपड्यांचा. आम्हाला जायचं होतं उद्या पुण्याला, तर बाबांनी त्यांचे कुर्ते वगैरे सगळे काढून मस्त इस्त्री करायला घेतले होते आणि आम्हाला थोडंसं गाडीचं काम करायचं होतं म्हणून इवांशला आम्ही अंगणवाडीमध्ये सोडलं आणि जाताना पहिले नाश्ता केला. गरम गरम ऑल टाईम फेवरेट वडापाव. गाडी दाखवली तर गाडीचं थोडं जास्त काम निघालं तर तिकडे वेळ जास्त गेला. तर मम्मीने मस्तपैकी जेवण बनवूनच ठेवलं होतं. मम्मीकडे गेलो, सुक्का चिकन, भात, रस्सा, भाकरी वगैरे मस्त खाल्ली आणि घरी आलो. घरी आल्यावर साहेबांनी पुन्हा त्याचा सगळा सॉफ्टवेअरचा पसारा मांडला. त्याच्याशी खेळता खेळता तो तिथेच झोपून गेला आणि अचानक झोपेमध्ये रडायला लागला. का रडायला लागला देव जाणे. त्याला जवळ घेतलं, शांत केलं आणि मस्तपैकी गरम गरम चहा वगैरे केला, चहा पिला आणि नंतर पुन्हा पसारा मांडला. कपड्यांचा पसारा म्हणजे 10-15 दिवसाच्या हिशोबाने जेवढे लागणार होते ते सगळे कपडे आम्ही मस्तपैकी भरून घेतले बॅगेमध्ये. कपडे वगैरे भरले आणि आता काय करायचं, कंटाळा आलाय. मम्मीकडे पुन्हा निघाले. जाताना ब्रेड आणि अंडी घेऊन गेली कारण मला इच्छा झाली होती ऑमलेट पाव खायची आणि इवा तिकडे लपून मला भॉक करत होता. तिकडे गेल्यावर मम्मीने मला डोसे काढायला लावले आणि मम्मीने ऑलरेडी चटणी करून ठेवली होती. डोसे चटणी पण खाल्ली, ऑमलेट आणि पावसुद्धा बनवून खाल्लं आणि पप्पांसाठी मस्त 2 अंडीकडे उकडून ठेवली आणि घरी आलो. इकडे पुन्हा इवाश मला भॉक करतोय आणि बघतोय तर काय आतमध्ये जाऊन बाबांनी मस्त अंथरूण वगैरे टाकून ठेवलं होतं. जाऊन मस्तपैकी झोपायचं होतं. असाच होता आजचा मिनी